नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तनुश्री दत्ताने 2018 मध्ये मी टू या मोहिमेअंतर्गत दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. 2008 मध्ये हॉर्न ओके प्लीज सिनेमाची शूटिंग सुरू असताना नाना पाटेकर यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता असा दावा तनुश्रीने केला होता. आणि इतकंच नाही तर सिंगर आणि ऍक्टर शूट होणार होतं तरी सुद्धा नाना पाटेकर सेटवर आले होते असं सुद्धा तनुश्री दत्तानं म्हटलं होतं. त्यावेळी नाना पाटेकर यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. मात्र ठोस आणि सबळ पुरावे आणि साक्षीदार नसल्यामुळे पोलिसांनी वर्षभरातच ही केस बंद केली होती. यावर नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया देत, मला माहिती होतं की सगळे आरोप खोटे आहेत, त्यामुळे राग यायचा प्रश्नच नव्हता. खोट्या गोष्टींचा आणि आरोपांचा राग का यावा? आता तर या गोष्टी खूपच जुन्या झाल्या आहेत. ज्या गोष्टी झाल्या त्यावर आता काय बोलणार? खरं काय आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. जे घडलंच नव्हतं त्याबद्दल मी त्यावेळी काय बोलणार होतो? अचानक कुणीतरी येतं आणि म्हणतं तुम्ही हे कसं केलं, आरोप करतं. त्यावेळी मी काय उत्तर द्यायला पाहिजे होतं? मी हे केलंच नाहीये हे सांगणं अपेक्षित होतं का, असं नाना पाटेकर यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटलं होतं. या संदर्भात अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर आणि इतरांविरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात विनयभंग आणि धमकीची तक्रार दाखल केली होती. यावर दंडाधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली आणि मुंबई पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट तसेच पुरेशा पुराव्यांअभावी तनुश्रीने दाखल केलेली तक्रार न्यायालयाने अखेर नाकारल्याचं वृत्त आहे. अभिनेत्री तनुश्री दत्तानं 2008 मध्ये नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य, दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी आणि निर्माता राकेश सारंग यांच्या विरोधात एका डान्स सिक्वेन्स दरम्यान लैंगिक छळाचा आरोप केला होता. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात FIR दाखल करण्यात आला होता. आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना मी टू प्रकरणी अखेर दिलासा मिळाल्याची चर्चा आहे. लैंगिक छळाचा आरोप झाल्याप्रकरणी नाना पाटेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाना पाटेकर यांच्या विरोधात बी समरी रिपोर्ट दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावला होता. अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. मात्र हे आरोप सिद्ध करणारे पुरावे उपलब्ध नसल्याने दंडाधिकारी कार्यालयाने बी समरी रिपोर्ट फेटाळून लावलाय. त्यामुळे नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तनुश्री दत्ताचे वकील नितीन सातपुते यांनी मात्र तनुश्रीची याचिका कोर्टात रद्द केली नसल्याचा दावा करण्यात आलाय. बी समरी रिपोर्ट नाकारला असला तरी तनुश्रीची तक्रार कोर्टाने नाकारली नसल्याचं वकील नितीन सातपुते यांनी म्हटलंय. मिळालेल्या माहितीच्या आधारावर ओशिवारा पोलीस ठाण्याद्वारे बी समरी रिपोर्ट म्हणजेच तक्रारदाराला आरोप करण्यासाठी मंजुरीसाठी दाखल केलेली मिसलेनियस अर्ज क्रमांक 427/2009 न्यायाधीशांनी नाकारला आहे. तपास अधिकाऱ्याने जो बी समरी रिपोर्ट दाखल केला आहे तो स्वीकारता येत नाही, त्यावर कारवाई करण्यास अडथळा येत आहे असं कोर्टाने म्हटलंय. तसेच न्यायालयाने केवळ तक्रारींच्या पोलिसांच्या दाखल करण्याच्या मर्यादांवर विचार केला आहे, ताज्या तपासाच्या परिणामावर नाही. न्यायालयाने तनुश्री दत्ताची तक्रार खरी किंवा खोटी आहे हे ठरवलेलं नाही. पोलिसांनी दाखल केलेला बी समरी रिपोर्ट नाकारल्यानंतर पोलिसांसमोर 2 पर्याय उरले आहेत. आरोपपत्र दाखल करणं किंवा सेशन न्यायालयात पुनरावलोकन करण्यासाठी आदेशाला आव्हान करणं, अशी माहिती तनुश्री दत्ता हिचे वकील नितीन सातपुते यांनी दिली आहे. न्यायालयाने ओशिवारा पोलीस ठाण्याच्या मिसलेनियस अर्ज 427/2019 नाकारला आहे. पण काही न्यूज पोर्टल्स चुकीची माहिती पसरवत आहे की तनुश्री दत्ताचा तक्रार अर्ज नाकारला आहे. या सर्व सुनावणीमध्ये आरोपींचे प्रतिनिधित्व कुणीही केलेलं नाही. न्यायालयाने केसच्या तपशिलावर चर्चा केली नाही. न्यायालयाचे मुख्य निरीक्षण हे होतं की गुन्ह्याची प्रकरणाची मुदत कालावधी संपली आहे. आता पोलिसांना न्यायालयाला संतुष्ट करणं आवश्यक आहे, कारण त्यांचा बी समरी रिपोर्ट नाकारला आहे पण तनुश्री दत्ताची तक्रार नाकारलेली नाही, असं नितीन सातपुते यांनी म्हटलंय. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.